असतं ना, ह्याच्यावर वर्कआउट करायला पाहिजे. बरोबर 2 महिने जाड दिसते, फॅट दिसते मी. मला ते वाटतं माझं जीवनातलं ग बाई खूपच हे पाणी तरी एक नाही हे घातलेले आहे. फणस बी आणि सगळं डाळ घातलेली आहे. हेल्दी वेट लॉस खूपच लूज आहे. क्योंकि आमच्याकडे एवढं ऊन असते ना भरपूर, क्योंकि ते एवढं काय टाईट टाईट कपडे वगैरे जरा पण प्युअर कॉटनचं कुर्ती आहे. कपडा तरी छान. यूट्यूबवर फक्त भांडे धुवायला आले, फक्त यूट्यूबला बाथरूम घासायचं दाखवायला आले. हो काय सांगायचंय, पाणीचं तरी मोठं कहाणीच होऊन बसलेलं आहे. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि आत्ता वाजलेले 11:15 वाजलेले सकाळचं आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि माझं आंघोळ झालेलं आहे तरी पण बघा माझ्या केसामुळे काय वाटत नाही, म्हणजे केस खूपच कुरळे असतं उभे राहतात. आणि आज पण बघा पाणीच नाही आमच्याकडे बाई, एवढं वैताग आला ना पाणीचं. फक्त मी आंघोळ केली आणि कपडे धुतले, अजून गुडियाचा आणि ना आरोहीचा आंघोळ बाकी आहे. मी म्हटलं की आता पाणी यायचं आधी नाश्ता करून घेऊया. ते किती 11:15 वाजले तिथं मी माझ्यासाठी. आणि गुडियाला आणि आरोहीला मी मॅगी करून दिलेली आहे, हे बघा. आणि हे बघा मी मॅगी. हे बघा. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड नाईट. आता त्या दोघे सिस्टर ना मॅगी खाऊन घेतात, पीठ आणि कॉफी. एकदम असं एवढं कंटाळतं ना. पाणी हे बघा जीवनाला काय मेन फक्त काय पाहिजे, पाणी पाहिजे बघा. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल पाणीच नाही तर कसं करायचं काय करायचं. मला तर इथं राहायचं एवढं वैताग आलेलं आहे ना, खरंच मला इथं राहायचंच इच्छा नाही आहे. इथं पाणीचं एवढं प्रॉब्लेम आहे ना, आजारी असलं तरी पण ना माणूस झोपायचा नाही आहे, तुझं पाणी मला उठून बसायला पाहिजे. सांगा कसं झालंय तुम्हाला. तुम्ही पण खावा आम्ही पण मी म्हणून बघ. हो घाईघाईत केली, लेकिन ना जरासं पाणी जास्त पडलं तरी पण ना छान झालेलं आहे. आणि मी करते लास्टला ना त्याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा तरी ना तूप घालते. प्रत्येक ह्याच्यामध्ये घालते, फक्त पोहेमध्ये घालत नाही. उपीटमध्ये घालते, ते वर्मिसेली आपण शेव्या करतो ना त्याच्यामध्ये घालते. हॅलो गाईज, आत्ता बघा दुपारचा 2:30 झालेला आहे. काय सांगायचं आहे, पाणीचं तरी मोठं कहाणीच होऊन बसलेलं आहे. आज मी पाणीमुळे ना एकतरी नाश्ता आमचा झाला 11:15 पण बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणीचं एवढं प्रॉब्लेम होऊन बसलं होतं ना, फक्त माझा आंघोळ आणि गुडियाचा आहे. आरोहीचं राहिलं होतं. बाथरूम तरी असताना मला बघायचं नाही असं वाटत होतं बाथरूमचा होता. त्याबद्दल आत्ता बघा किती 1 वाजता पाणी आलं. 1 वाजता पाणी आलं तर परत मग सगळं मी तिकडं प्यायचं पाणी पण नव्हतं माझ्याकडे. असं एकदा हाल होते बघा, प्यायचं पाणी पण नव्हतं. आणि पटपट सगळं आता हे तिकडचं पाणी भरली, परत आरोहीला आंघोळ घातली, परत बाथरूम परत धुवून घेतली. बापरे 2-3 दिवस झाले तर बाथरूम एकदा तरी डीप क्लिनिंग करायलाच पाहिजे, नाही तर ना बाथरूममध्ये जायचं मन वाटत नाही. सगळं बाथरूम वगैरे धुवून ह्याच्या चक्करमध्ये ना तिथं जेवण राहिलं तसंच. आता गुडिया फक्त दूध आणि बिस्किट खाल्लेली आहे. आता आरोहीने मला पण हेच खावं लागणार आता. बघा कसं धाप लागते, काय सांगायचं. असं बघितलं तर मला इकडं राहायचं इच्छाच नाही. एवढं पाणीचा प्रॉब्लेम आहे ना इकडं, काय पाणी असून पण पाणी हे करत नाही आहे. आता काय सांगणार. हे बघा ही बघा लिपस्टिक लावून बसलेली आहे. सगळं किती फसारा झालं होतं, पाणी नाही काय नाही म्हणून. आता हे बघा एवढंसं पाणी, सगळे एवढं भांडे पडले होते. आणि इथं बघा आम्हाला ना असं पाणी इथं कुकरमध्ये पण पाणी भरून ठेवलेलं आहे. असं डब्यात पण सगळं ना असं भरून ठेवावं लागतं, क्योंकि पाणीचं काय खरंच नाही. सगळं धुतली ना तर किती चांगलं फ्रेश वाटायला लागले बघा. तरी पण बाथरूम धुतली तर परत मी एकदा आंघोळ केली, हे बघा परत पाणी गेलं. आता बघा 3 दिवसाला एकदा तरी पूर्ण डीप क्लिनिंग व्हायलाच पाहिजे, नाही तर ना जरा पण छान वाटत नाही असं. त्याबद्दल परत मी सगळं बाथरूम घासली, हे घासली, परत सगळं घाण झालं ना तर परत मी आंघोळ करून टाकली. काय करते का असं लिहिते.
काय म्हणून नाही. हे बघा तुम्ही कुठे आता ही एक छत्री घेऊन फिरायला लागले. सगळं क्लॉथ ऑर्गनाईज केलेलं आहे बघा. बघा किती मस्त दिसते बघा. आणि असं एक म्हणतात ना की यूट्यूबवर फक्त भांडे धुवायला आले, फक्त यूट्यूबला बाथरूम घासायचं दाखवायला आले. हो मग काय करणार, तर आपलं डे हाऊसवाईफ आहे तर तेच आमचं काम असणार ना. बाकीचं पण सगळे काम असतात लेकिन ते कुणाला दिसत नाही आहे. फक्त भांडे घासले हे कसलं मोठं काम आहे. भांडे घासायचं दाखवायचं, बाथरूम धुवायचं दाखवायचं, कपडे धुवायचं दाखवायचं, हे कसलं मोठं काम आहे हे सगळं दाखवतात. मग यूट्यूब कशासाठी, हे आपलं मग की आपलं काय आहे रोजचं काम काय आहे आमचं हेच. क्योंकि आम्ही बाहेर जात नाही बघा काम करायला. मग आमचं हेच झालं ना प्रोफेशनल, हेच काम. मग हेच दाखवायला पाहिजे आणि काय दाखवणार आम्ही, होय की नाही. हो काय 2-3 पार्सल आलेलं आहे ना, ते मला अनबॉक्स करायचं आहे म्हणून मी जरासं हे करून घेतली. कायच नाही, फक्त पावडर लावलेले, बाकीच काहीच नाही. आणि जरासं लिपस्टिक बघा, जरासं. तर मम्मा मला पण पाहिजे, मम्मा मला पण पाहिजे. बापरे, असं मुलं रडतात ना की त्यांचा आवाज ना असं कान दुखतं, असा आवाज नको वाटते असं. चला मग त्यांना माझे जे पार्सल आलेलं आहे ते अनबॉक्स करूया आणि तुम्हाला मी घालून पण दाखवते. ते एका स्पॉन्सर नाही आहे, मी माझ्या पर्सनलसाठी मागवले आहे. आता बघूया आता साईज वगैरे बरोबर आहे की नाही तर मग रिटर्न करावं लागलं. एक तरी येऊन खूप दिवस झाले, अर्धा त्याचं रिटर्नचं हे पण संपलं, आता डेट पण संपलं. आता बघायला पाहिजे साईज येतं की नाही. आणि आता मला तरी म्हणजे असं झालेलं आहे की माझं जर साईज वाढलेलं नाही, की आता 2 महिने झाले जरा पण काय ते हेल्थवर जरा पण कॉन्शियस नाही झाले आहे मी. 2 महिना झाले कधीपासून यूट्यूबमध्ये आलो ना, की ते व्हिडिओ काढा, हे करा, एडिट करा, हे त्याच्यामध्ये एवढं बिझी झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपल्यासाठी पण वेळच नाही. लेकिन आता मी काढणार आहे. 3 पार्सल आलेले आहे, चला आता अनबॉक्स करूया. हे पार्सल येऊन ना 8-10 दिवस झाले, ह्याचा तर डेट घेऊन गेलेला आहे. आता बघूया मग येतं की नाही. बघा कुर्ता आहे, शॉर्ट कुर्ता, आणि हे बघा प्युअर कॉटन आहे, छान आहे कपडा पण. ते आता घालून बघते येते की नाही म्हणून. एक्सेलमध्ये मागवले क्योंकि मला ना जरासं लूज कपडेच आवडतं. हे ना नाईट ड्रेस सारखं, नाईट ड्रेस म्हणजे की आपण दिवसात पण घालू शकतो. हे बघा हे पण कॉटनच आहे आणि त्यामध्ये मागवले आहे घालून दाखवते. कपडा तरी छान दिसते. कपडा काय त्याला ह्याच्यासाठी हे नाही आहे, दुपट्टा नाही आहे. चला आता हे ट्राय करून बघूया. प्युअर कॉटनचं कुर्ती आहे आणि हे ॲक्च्युली मला रिसीव्ह होऊन ना 8-10 दिवस गेले. मी अनबॉक्स केली होती, त्याचं डेट पण होऊन गेलं, तरी पण हे बघा बरोबर आलेलं आहे. एक्सेलमध्ये आहे आणि मला ना लूज कपडेच आवडतात. आणि ह्याच्यावर हे पॅन्ट आलं नाही हा, हे पॅन्ट घरातच आहे. ही इस्त्री पण मारली नाही, त्यावर पॅन्टवर जास्त लक्ष देऊ नका. लेकिन आपण असं कॉम्बिनेशन केलं ना प्लाझो पॅन्ट बरोबर तर खूप छान दिसणार. आणि जीन्स पण घातलं तरी पण छान दिसणार. हे बघा तुम्हाला पूर्ण जाते. हे बघा मिशोवरनं हे नाईट ड्रेस म्हणून मागवलेले आहे मी. लेकिन असं बघितलं तर ना हे आपण बाहेर पण घालून जाऊ शकतं. हे बघा छान आहे. आणि मी ना डबल एक्सेल मागवली आहे, डबल एक्सेल मागवले. असं बघितलं तर मला ना मीडियम साईजचं लागतं, मला मीडियम लार्ज वगैरे चालतं. लेकिन मला काम करायला यायला पाहिजे आणि सगळं, क्योंकि आमच्याकडे एवढं ऊन असते ना भरपूर, क्योंकि ते एवढं काय टाईट कपडे वगैरे जरा पण हे होत नाही. त्याबद्दल मी डबल एक्सेल मागवले. हे बघा मला बघून तुम्ही हे करू शकता की किती लूज आहे, किती लूज आहे. हे बघा हे बघा डबल एक्सेल मागवले होते, लेकिन खूपच म्हणजे खूपच लूज आहे. लेकिन मला खूप आवडलं होतं. हे बघा हे ना खूप, हे मला आता चेंज करावं लागणार आहे. कपडा वगैरे छान आहे, लेकिन हे बघा खूप लूज आहे, खूप म्हणजे खूप लूज आहे. मी ना हे एक्सेलमध्ये मागवते, नाही तर एलमध्ये. मला आरोहीला भूक लागली होती आणि त्या आरोहीने गुडिया बिस्किट, दूध आणि बिस्किट खाऊन घेतले. चला आता मला पण काय आणि एकदा घरात ना खरंच काय नसतं तर काय. ते बघा वरती बसायचं म्हटलं तर ना गुडिया आमची किती सगळं काय काय सगळं खेळणी काढून ठेवलेली आहे. तिकडे बघा जरा मी बसते बघा ना तिकडेच. ॲक्च्युली खाली बसूनच हे करायला पाहिजे, लेकिन राहू द्या तर खालीच बसलेलेच आहे. बघा किती आमच्याकडे बघा ते बघा खिडकीतनं किती ऊन आहे बघा. पाऊस काय गेलंच का काय माहीत, काय समजे नाही पाऊस.
कधी कधी मध्ये मध्ये येते, जोराने पडून जाते. असं वाटतं की चुनमरी फरसाण खावं, लेकिन फक्त चुनमरी आहे लेकिन फरसाण नाही आहे घरी. लेकिन फक्त सुक्क चुनमरी खायचं म्हणजे की मन होत नाही. आता मग त्याला ते हे करायला पाहिजे, मग पोहेसारखं करायला पाहिजे. लेकिन आता एवढा वेळ नाही आहे आणि एवढं एनर्जी पण नाही आहे. सगळं करत बसेपर्यंत ना 5 वाजतं. मग तर त्याच्याबद्दल आता लवकर जेवण केलेलंच बरं. आता ना 6 वाजलेले आहे. चला मी वेट लॉस हेल्दी पुलाव करून घेते. ही बघा आता आरोहीने कपडे गडी करून ठेवायला लागले. आयराला बघा पहिला आयराला बघा. हे बघा मी काय आपणच केस विंचरले, आपणच हँडल, आपणच भेंडी लावली, आपणच तोंड धुतली, आपणच पुसली आणि आपण पावडर लावली. काय काय घालायचं आहे का पुलावमध्ये? हेल्दी पुलाव हेल्दी टोमॅटो घालायचंय, कॅबेज घालायचंय आणि फणस बी घालायचं. हां, आमच्याकडे एवढंच आहे ना भाज्या. हो, हां, ते एवढंच घालून बनवतो हेल्दी वेट लॉस पुलाव. काय मी जाड दिसते, फॅट दिसते मी. मला तरी वजन तरी वाढलेलंच आहे. आता ना ह्याच्यावर वर्कआउट करायला पाहिजे. बरोबर 2 महिने झाले ना, कुठलं पण एक्सरसाइज नाही, कुठलं पण वॉकिंग नाही, कुठं पण गेले नाही आहे. आणि जरा डाएट पण सगळं बिघडून गेलेलं आहे. आता मला आधी ना मला हे शर्ट ना खूप लूज होत होतं, लूज. लेकिन आत्ता बघा हे टाईट वगैरे होतं. आता माझं वजन किती आहे ना, त्याच्यामधलं माझं वजन ना 4 kg वाढलेलं आहे. चला मग आता ना मी हेल्दी पुलाव केलेली आहे. त्याच्यासाठी सगळं भाज्या घालून आता आपण हे का आता 7 वाजलेलं आहे, ते खाऊन घेतो आम्ही. क्योंकि आज तर दिवसभर हे पाणी 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 माझं जीवनातलं ग बाई खूपच हे पाणी तरी एक नाही हे होऊन बसलेलं आहे बघा. कधी पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार काय की. आज पाणीमुळे काय जेवण नाही, काय नाही, आमचा असा हाल झालेला आहे. तर पटकन 7 वाजले तर आपण जेवण करून घेतो. चला तुम्हाला दाखवते मी माझं हेल्दी वेट लॉस पुलाव रेसिपी. सगळं भाज्या घातलेल्या आहे, फणस बी आणि सगळं डाळ घातलेली आहे, कॅबेज, फणस बी सगळं डाळ आहे. आणि हे बघा, हे मी जरासा शूटसाठी प्लेटिंग केली होती. हे बघा. चला आता ना खूप भूक लागलेली आहे, जेवण करून घेते. हे बघा माझा प्लेट दाखवले नाही ना. काकडी आहे, गाजर आहे, पण पुलाव. आमची गुडिया पण खाते. गुडिया आमची शानी आहे, मम्मी जेवते आमची गुडिया. पण ना बा खूपच टेस्टी झालेलं आहे, छान झालेलं आहे. आरोही कसं झालंय ग? मस्त झाले. मी मग खाते म्हणून सांग सगळ्यांना. आणि सगळे लहान मुलं ना मग जेवायला पाहिजे म्हणून सांग. छोटे पण खाऊन दे मुले आणि मोठे पण खाऊन दे मुले. आणि तू फक्त तो खाणार ना चॉकलेट? तू काय खाणार? बिस्किट. चला आता मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर उद्या भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सेफ राहा, टेक केअर, स्वतःचं काळजी घ्या. चला गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. See you on Monday. Bye bye.